सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग 32 अभंग क्रमांक 132 पंडित वाचक जरी जाला पुरता तरी कृष्णकथा ऐके भावे एक क्षीर तुपा साकरे जालिया भेटी तैसी पडे मिठी गोडपणे ध्रू जाणोनिया लाभ घेई हा पदरी गोड गोडावरी सेवी बापा दोन जाणीवेचे मूळ उपडोनी खोड जरी तुझ चाड आहे तुझी तीन नाना परिमळद्रव्य उपचार अंगी उटी सारचंदनाची चार जेविलियाविण शून्य ते शृंगार तैसी गोडी हरिकथेविण पाच ज्याकारणे वेदश्रुती ही पुराणे त्यांची विठ्ठलनाणे तिष्ठे कथे सहा तुका म्हणे येर दगडाची पेंवे खळखळीचे अवघे मूळ तेथे सात अर्थ तू जगात पंडित अथवा प्रवचनकार झाला असलास तरी कृष्णकथा भक्तिभावाने ऐक दूध तूप आणि साखर यांच्या मिश्रण गोड होते प्रमाणे पंडित आणि श्रीकृष्ण कथा असेल तर कथा अधिक मधुर आहे तुझ्या विद्वत्तेत कृष्णकथा मिसळून ती अधिक मधुर बनेल तुला जर आपले हित साधायचे असेल तर जाणीवेच्या अहंकाराचे मुळापासून उच्चाटन करून टाक देहाच्या शृंगारासाठी सुगंधीयुक्त चंदनुटी उपयुक्त आहे पण पोट भरले नसेल तर देहशृंगाराचा काही उपयोग नाही तसे हरिकथे वाचून विद्वत्ता काहीच कामाची नाही ज्याप्रमाणे वेद श्रुती पुराणे यामध्ये विठ्ठलरूपाची संपत्ती समावली आहे त्यामुळे त्यांना महत्त्व आहे तुकाराम महाराज म्हणतात तसे हरिकथे वाचून पांडित्य म्हणजे फक्त दगडांचे पेव आहे ते उपसणे म्हणजे व्यर्थ श्रमाची खळबळ आहे